वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. मागच्या ज्ञानेश्वरी अध्ययन कक्षेत आपण पहिला अध्याय आणि पहिल्या अध्यायातली 37वी ओवी आपली चालू होती. वेळ संपल्या कारणाने आपण 37वी अर्धी करूनच थांबलेलो. तर ती पुन्हा पाहून पुढे आपण कंटिन्यू करू. पहिला अध्याय 37वी ओवी. एथ कळा विदपण कळा पुण्यासी प्रताप आगळा म्हणूनी जन्मे जयाचे अवलीळा दोष हरले. याचा पहिला भाग म्हणजे पहिला अर्ध एथ कळा विदापणा कळा पुण्यासी प्रताप आगळा एवढं आपण पाहिलं होतं. त्याचा अर्थ असा होता की कळेलाही कळा आली म्हणजे काय तर नाना कळा म्हणजे शेड्स आपण इंग्लिशमध्ये म्हणतो तसं त्याच्या वेगवेगळ्या आपल्या वागण्याच्या वेगवेगळ्या छटा, आपल्या विचार करण्याच्या वेगवेगळ्या छटा, प्रत्येक वृत्तीच्या वेगवेगळ्या छटा ह्यांनी हे सगळे जगातले जे व्यवहार आहेत ते चाललेले आहेत. आणि महाभारतामध्ये आपण हे पाहिलं की वेगवेगळी जी पात्र महाभारतातली आहेत त्यांच्या गुण, दैवी प्रकृती, असुरी प्रकृती याची त्यांची वेगवेगळी वेगवेगळ्या व्यक्तींच्या वेगवेगळ्या प्रमाणात आहेत आणि व्यक्तीप्रमाणे ते वागताना त्याचा आविष्कारही वेगवेगळा आहे. दुर्योधन कर्णाशी वागताना खूप चांगला वागेल याचा अर्थ तो पूर्ण चांगला आहे असा नाही आणि तो पूर्ण वाईट नाहीये याचं कारण तो कर्णाशी चांगला वागू शकतोय. त्याच्या मागे काही उद्देश असेल, काहीही असेल, पण त्याच्याही काही गोष्टी सांगतात की विश्वास त्यांनी कर्णाबद्दल किती ठेवलेला ह्याच्याही काही कथा सांगतात. आपण त्यात शिरायला नको. विषयांतर थोडं होईल म्हणून सांगायची गोष्ट अशी की प्रत्येक व्यक्तिरेखेत प्रत्येक प्रसंगात वेगवेगळ्या छटा आहेत. अन्याय आणि न्याय ह्याच्या युद्धात सरळ सरळ राम रावण युद्धात सगळे जे तामस किंवा राजस तामस गुणांनी युक्त आहेत ते सगळे रावणाच्या बाजूने आहेत. सात्विक राजस गुणाच्या युक्त आहेत ते सगळे रामांच्या बाजूने आहेत. आणि चांगलं विरुद्ध वाईट याचा सरळ सरळ हिशोब रामायणात आहे. महाभारतात तसं नाहीये. अर्जुनाला जो प्रश्न पडला त्याचं कारण असं आहे की आपण करतोय ते योग्य का अयोग्य याचा त्याला निर्णय करता आला नाही. याचं कारण म्हणजे आपलेच संबंधी जे वंदनीय आहेत, गुरु आहेत, पितामह आहेत आणि ते गुरु आणि पितामह शिवाय धर्माचे पुतळे आहेत. इतर वेळी त्यांनी लहानपणापासून सगळे जे शिक्षण घेतलेले धनुर्वेदाचं आणि धर्माचंही शिक्षण आहे. त्याच्यानंतर राजधर्म कसा पाळावा हे भीष्माचार्यांच्या उदाहरणावरून आणि त्यांच्याकडूनही शिकलेले आहेत सगळे पांडव. तर त्यामुळे द्वापार युगात असं आहे की पूर्ण शुभ्र पांढरं किंवा पूर्ण काळं असं काही व्यक्तिरेखा कोणत्या नाहीयेत किंवा कोणताही पक्ष नाहीये. प्रत्येक पक्षात काही अधिक काही वजा हे सगळं आहे. तर या वेगवेगळ्या छटा जाणून घेण्याचं जे कौशल्य आहे ते महाभारताच्या अभ्यासामुळे मिळू शकतं. त्याच्याशिवायही यात एक गूढ अर्थ आहे जो मागच्या वेळी घेतला गेला नव्हता. ते म्हणजे चंद्राच्या 15 कळा आणि 16वी कळा ही
आत्मकळा म्हणून मानली गेलेली आहे. याचा अर्थ काय, की बाह्य जगात दिसणाऱ्या कळा ज्या आहेत, अ, त्याच्याही पेक्षा अध्यात्म कला ही वेगळी आहे आणि ती जी आहे, जसं आपण ओंकारात म्हणतो, अर्धमात्रा जी आहे, त्या अर्धमात्रेचा उच्चार कसा हे आपल्याला लिहून दाखवता येत नाही. तशी ही 16वी कळा जी गूढ गूढ आहे, ते ह्या बाकी कळांच्या अभ्यासातनं त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन मुक्तीला जी आवश्यक आहे, त्या कलेचाही लाभ महाभारताच्या अभ्यासाने होतो, हेही यात सुचवलेलं आहे. पुण्यास प्रताप आगळा हेही आपण पाहिलं, की पुण्यकर्म करणारे जे आहेत, आपण कितीतरी सज्जन पाहतो. त्यांचं पुण्यकर्म ते करतात. पण पराक्रम त्याच्याबरोबर अ, असेलच असं नाही. इथे पुण्यकर्मी क्षात्रधर्मीय जेव्हा अ, पांडव समोर आले आणि त्यांना का श्रीकृष्णांनी निवडलं? कारण पुण्याला प्रतापाची आवश्यकता होती. कारण नुसतं दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून भागणार नव्हतं. दुष्टांचाही नाश करायचा आहे. तर ते महाभारतात पाहायला येतं, की पुण्य हे पुण्याला प्रताप प्राप्त झालेला आहे. आणि म्हणूनही मेजयाचे अवलीळा दोष हरले. इतकं सगळं अ, या महाभारतात असल्यामुळे त्याच्या केवळ श्रवणाने व्यासदेवांनी जेव्हा त्यांना ते महाभारत सांगितलं स्वतः, तेव्हा त्याचे सगळे मनाचे दोष निघून गेले. मनाचे दोष कसले तर अ, परीक्षित राजाला शाप झाला आणि तक्षकांनी त्याला दंश केला. त्याच्यानंतर जन्मेजय राजांनी सर्पसत्र आरंभलेलं आहे. कोणत्यातरी एका सर्पानी वडिलांना अ, माझ्या मारलेलं आहे, तर मी सगळ्या सर्पांचा नाश करणार. ही वृत्ती बरोबर नाहीये. ही वृत्ती अ, न्याय्य नाहीये, की कारण सगळ्याच सर्पांचा त्यात दोष नाहीये. तक्षकाचाही पूर्ण दोष नाहीये कारण शाप ज्या ऋषीपत्रांनी दिला, त्या ऋषीपुत्राच्या शापाचं सामर्थ्य, त्याच्या शब्दाचं सामर्थ्य असं आहे, की तक्षकाची इच्छा नसती, असती, कसंही असलं तरी त्याला ते परीक्षित राजाला जाऊन चावणं हे भाग पडलं असतं, हे शब्द सामर्थ्य आहे. तसं असताना सत्र करून शेवटी तक्षकाला जेव्हा इंद्र पाठीशी घालत होता, तेव्हा तक्षकाय स्वाहा तसं इंद्राय स्वाहा मंत्र म्हणून तो इंद्रही खेचला जात होता तिथे. तेव्हा त्यांना अडवण्यात आलेलं आहे आणि महाभारताची कथा ऐकून त्याची विचारांची मनःशुद्धी जी आहे, विचारांची शुद्धी झालेली आहे. 38वा श्लोक. आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक गुणा सगुणपणाचे बिक बहुवसेत. आता इथे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, की अजून आपण एक हे अ, याचा विचार केला तर अजून आपल्याला असं लक्षात येतंय, की रंगी सुरंगतेची आगळीक म्हणजे रंगाला सुरंगता प्राप्त झालेली आहे. आता हे ह्या प्रकारचे अलंकार आपण बघितले. शहाणपणाला शहाणपणा आला, रंगाला सुरंगता मिळाली. हा वरकरणी बघताना आपल्याला वाटेल, की हा नुसता भाषेचा विलास आहे. भाषा सौंदर्य म्हणून याचा अभ्यास ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारेही कितीतरी जण आहेत. भाषा सौंदर्य तर हे आहेच, पण याच्या बरोबर याच्यात एक गूढ असा अर्थ प्रत्येक उपमेत लपला गेलेला आहे. इथे आपल्याला तो समजत नाही, तिथे समजावं की आपण आपल्या बुद्धीचा कमीपणा तो आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी कोणतेही शब्द नुसतेच असेच अ, अ, वर्णन खुलवायला किंवा आपल्या भाषेची प्रगल्भता दाखवण्याकरता केलेले नाहीयेत. त्या प्रत्येक गोष्टीला काही एक गूढ अर्थ असा आहे. तर आता इथे जेव्हा म्हणतायत ज्ञानेश्वर महाराज, की रंगाला सुरंगतेची आगळीक म्हणजे अ, सुरंगता म्हणजे काय? याचा अर्थ आपण मागेही पाहिला. सु म्हणजे जे शुद्ध, निर्मल
सत्तत्वापर्यंत नेणार आहे ते सु. आपण सुर आणि असुर या शब्दाची व्याख्या ही मागे पाहिली. सुरक्षती इति सुरा, असुरक्षती इति असुरा. असु म्हणजे शरीर, जे क्षरते ते शरीर. आणि क्षरणारं नसलेलं ते सु म्हणजे क्षेत्रज्ञ किंवा परमात्मा किंवा अंतर्यामी भगवान जे आहेत किंवा सर्वव्यापी जे आहेत ते सगळं एकच आत्मतत्व जे आहे सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्ण रूप हे ते सु आहेत. तर त्यामुळे अ, रंग बाकी सगळे जे रंग आहेत, तेही मायेचा आविष्कार असले, तरी आता हे रंग म्हणजे नुसते वरकरणी रंग असं पण नाही, की आपण एखाद्या वर्णनात रंग भरला, त्या प्रसंगात रंग भरला असं म्हणतो. त्या दृष्टीने महाभारतात जे काही सर्व कथानक रंगवलं गेलेलं आहे, ते रंग जरी ते रंगवण्यात शब्द जरी व्यावहारिक वाटले, तरी तो रंग अध्यात्माचा रंग म्हणजे त्रिगुणातल्या रंगाच्या पलीकडचा असा सुरंग तो आहे. अ, त्यात लपलेला आहे हे माऊली सांगतायत. आणि गुणास सगुणपणाचे बीक बहु असे येते. मागेही आपण एक पाहिलं की ईश्वर निर्गुण आहे, सगुण आहे, एका वेळी निर्गुण सगुण आहे आणि त्यापेक्षाही किती काय आहे, याच्या आपल्या बुद्धीला कल्पना करता येणार नाही. आपल्या ला इथपर्यंतच जाणीव आहे, की सगुण असू शकतं किंवा निर्गुण असू शकतं. याच्या पलीकडे काय असणार अशी आपल्या अल्पबुद्धीची समजूत आहे. पण ईश्वर त्याच्या पलीकडेही बरंच काही आहे. तर असे जे भगवान ते सगुण त्यांचं जे रूप आहे, ते सगुण रूप हे जरी सगुण म्हटलं तरी ते जे गुण आहेत, ते मायेच्या त्रिगुणातले गुण नाहीयेत. तो गुण ह्या त्रिगुणांच्या पलीकडचा अ, जसं ओंकारात 3.5 मात्रा आहेत किंवा अ, अ, 7 चक्र जी आहेत. काही योगाच्या पुस्तकात षटचक्र म्हटलेली आहेत. आणि जेव्हा आपण प्रत्यक्ष वाचतो तेव्हा मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत मूलाधार, अ, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा ही 6 चक्र झाली. आणि 7वं चक्र जे आहे ते सहस्रार आहे. अ, ओंकाराची एक मात्रा जी आहे ती 2-2 चक्र कव्हर करते. अ, अ ही मात्रा जी आहे ती ब्रह्मदेवांचा अ, किंवा जो रजोगुण आहे त्याचं दर्शन करणारी आहे. तर त्यामुळे पहिली 2 चक्र जी अ, संरक्षण आणि कामनापूर्तीची आहेत. ती अ, अ अक्षरांनी दर्शवली गेल्यात. मग उ अक्षरांनी जी संरक्षण म्हणजे अ, जी पॉवर, सत्ता आणि प्रेम याची जी चक्र आहेत, जे मणिपूर आणि अनाहत, ते भगवान विष्णू रूपाने भगवान श्रीकृष्ण हे अ, त्या गोष्टी जगात हे करतात. आणि शिवरूपाने लय करतात, तेव्हा मणिपूर आणि विशुद्ध आणि आज्ञा यात ती लयाची हे झाली, आज्ञाचक्रात साक्षात्कार झाला, तर 3 मात्रा झाल्या आणि उरलेला जे अव्यक्त परमात्म तत्व आहे, त्या अर्धमात्रांनी दाखवलं गेलेलं आहे, ते सहस्रारात आहे. तर ते जे सहस्रारात आहे, ते ह्या रंगाच्या पलीकडचा रंग जो आहे, अ, असंही आपण जर शक्तिपात योगाबद्दल किंवा योगशास्त्राबद्दल वाचलं, तर वेगवेगळ्या चक्रांच्या जेव्हा भेद होतो, तेव्हा शब्दस्पर्श रूपरसगंध या पाची अ, जे तन्मात्रा आहेत, तन्मात्रा म्हणजे इंद्रियांचे विषय, त्या संबंधी वेगवेगळे अनुभव येतात. पण ते विषय ते जे अनुभव असतात, ते पंचमहाभौतिक नसतात. त्या शुद्ध तन्मात्रा आहेत. तर त्याच्यात शब्दस्पर्श रूपरसगंध हे सगळ्या याचा अनुभव येतो. आणि ते होऊन
सहस्रारात केवळ सच्चिदानंदाचा अनुभव आहे. म्हणजे या गुणाच्याही पलीकडचा असा तो अनुभव आहे आणि गुणाच्याही पलीकडचा असूनही सगुण असलेला असा श्रीकृष्ण परमात्मा आहे. आणि त्यांनी केलेला सगळा हा अ, अवतार कार्याचा जो विस्तार आहे तो महाभारतात आलेला आहे. अशा रीतीने तो रंगा किंवा रंगाचाही सुरंग आणि गुणाला सगुणपणाचे पीक आलेलं आहे. म्हणजे त्रिगुणाच्या खेळात दिसताना तो त्रिगुणांचा खेळ असताना त्या त्रिगुणात सगळं जे महाभारत घडलं किंवा अ, कौरव पांडवांचं युद्ध आणि पुढची यादवांचं एकमेकात होऊन त्यांचा नाश हे झालेलं आहे भगवंतांच्या संकल्पाने. त्यामुळे ते त्रिगुणाच्या पलीकडच्या भगवंतांनी ते घडवून आणलेलं आहे. असे अ, असे भगवंताचे जे संकल्प जे आहेत, ते मायेच्या राज्यात येत नसल्यामुळे, ते मायेच्या त्यातल्या गुणाच्याही पलीकडचे असल्यामुळे, अं, साधे जे सत्व रज तम गुण आहेत, त्याला सगुणपणा म्हणजे परमेश्वराचं रूप आलं असं म्हटलेलं आहे आणि विश्वरूप ही महाभारतातच वर्णन आल्यामुळे सगळे जे भूमी रापो नलो वायू हे सगळं जे सांगितलेलं आहे, हे सगळं ईश्वर रूपच आहे. हे महाभारतातच आपल्याला कळलेलं आहे कारण गीता महाभारतात आलेली आहे आणि विश्वरूपाचं दर्शनही महाभारतातच झालेलं आहे. तर अशा दृष्टीने विचार केला असता त्रिगुणाला सगुण रूपाचे पीक आले. असं खूपच म्हणजे ते त्याचा प्रसार किंवा प्रचार किंवा प्रगटीकरणही इथे झालेलं आहे असं म्हटलेलं आहे. बऱ्याच वेळा ह्याचा अर्थ करताना आपण कोणत्याही पुस्तकात पाहिला तर गुणात सद्गुणाची वाढ झाली किंवा असा अर्थ दिलेला आहे. पण त्याच्याही पेक्षा पुढचा अर्थ हा आहे की सगुण परमात्म्याचं रूप जे आहे, ते जसं त्रिगुणाच्या पलीकडे आहे, तर तसंच ह्या अ, सत्वरजत तम गुणाचा जो सगळा खेळ महाभारतात सांगितलेला आहे, त्या खेळाचा अभ्यास करता करता आपण सत्वरजत तमाच्या पुढे जाऊन कुठेतरी सगुण भगवंताच्या भक्तीकडे लागतो हे ज्ञानेश्वर माऊली सांगतायत. महाभारताच्या अभ्यासाचा हाही एक फायदा भगवंतांचा भगवान वेदव्यासांनी अ, विचार करून त्यात सगळी या कथा गोवलेल्या आहेत, की ज्यांना वेद वाचणं शक्य नाही, ज्यांना पुराणाचा अभ्यासही शक्य नाही. तर त्या सामान्य जीवांनाही इंटरेस्टिंग वाटावं, त्याच्यात त्यांना रस निर्माण व्हावा आणि त्याच्याबरोबर त्यांना मुक्तीचा मार्ग मिळावा. व्यवहारातही कसं वागावं, धर्म कसा आचरण करावा, हे सगळं कळावं. हे कळण्यासाठी महाभारत आहे आणि गुणातून अ, गुणाच्या पलीकडे सगुण भगवंतापर्यंतही जाण्याकरता हा मार्ग त्यांनी निर्माण केलेला आहे. आता 39वा पहिला अध्याय 39वा श्लोक. भानुतेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व. अ, यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. असं भगवान 15व्या अध्यायात सांगणार आहेत पुढे. तोही श्लोक येईल. तर हे सांगायचं कारण असं, की ह्या ओवीत जे ज्ञानेश्वर माऊली म्हणालेले, की भानू तेजे धवळले, जैसे त्रैलोक्य असे उजळले, तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व. म्हणजे सूर्याच्या तेजाने सगळं विश्व जसं प्रकाशित होतं, तसं व्यासांच्या मतीतून जे महाभारत प्रकाशित झालेलं आहे, त्यांनी सगळं जग उजळून गेलेलं आहे. म्हणजे सर्व विश्वातलं जे काही ज्ञान आहे, ते त्यांनी या महाभारत रूपाने समोर ठेवल्यामुळे, त्या ज्ञानाच्या योगाने धर्म कसा करावा आणि त्या धर्माच्या माध्यमातून, धर्माच्या अधिष्ठानानी
अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ कसे प्राप्त करून घ्यावे, हे सर्व जग कसं आहे, त्यातले व्यवहार कसे चालतात, त्यातल्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या वेगवेगळ्या प्रकृती कशा असतात, त्या प्रकृतींपैकी काय चांगलं, काय वाईट, धर्माला काय अपेक्षित आहे, कर्ममार्ग कसा आहे, सगळ्यात कठीण ज्या सगळ्या परिस्थिती आहेत. आता द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्यांसारखे ज्यांनी आधीच्या जन्मात अष्टविसूंपैकी एक भीष्माचार्य आहेत आणि अष्टवसूंपैकी एक असताना त्यांनी अ, बृहस्पतींकडनं कडे राहून 86,000 वर्ष ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून ब्रह्मचर्याचा अभ्यास केलेला आहे. ब्रह्मचर्य म्हणजे काम म्हणजे फक्त जो स्त्री-पुरुष समागमातलंच काम नाही. पूर्ण कामनिवृत्ती आणि ब्रह्मात स्थिती, ब्रह्मचर्य चर्य म्हणजे दिनचर्या आपण म्हणतो. म्हणजे दिवस आपण कसा घालवतो किंवा आपण त्यात कसे राहतो, ह्याला आपण दिनचर्या म्हणतो. तसं ब्रह्मचर्य हे ब्रह्मात राहणं आहे. 86,000 वर्ष हे राहून हा जो त्यांना जन्म आलेला आहे, ह्या जन्मातही नैष्ठिक ब्रह्मचर्य आहे. सर्व धर्माचं ज्ञान आहे आणि मुख्य भागवतांपैकी जे 12 भागवत जे सांगितलेले आहेत अ, भा अ, भा भागवतात, त्यात प्रल्हाद, यमधर्म यांच्याबरोबर भीष्माचार्यांनाही मोजलं गेलेलं आहे. इतके ते नुसते ज्ञानी नाही, भक्तही आहेत. तरीही द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी त्यांना त्या क्षणी पटकन निर्णय घेऊन द्रौपदीचं संरक्षण करायला ते समर्थ झालेले नाहीत. अ, दत्त महाराजांनी त्यांच्या प्रवचनात ह्या गोष्टीचा वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, की कर्मणो गहनागती आणि ते सांगताना महाराजांनी ही गोष्ट जी आहे द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी त्याचाही उल्लेख केलेला आहे, की भीष्माचार्यांसारखे जे अ, आचार्य ज्यांना म्हणतात ते आचार्य ही पदवी कोणाला मिळते, की ज्यांना पूर्ण धर्माचं ज्ञान आहे. शंकराचार्य तसंच भीष्माचार्य असे हे भीष्माचार्य आहेत. त्यांचा अंतही कसा आहे? ईश्वराकडे बघता बघता त्यांचे प्राण विलीन झालेले आहेत. शिशुपालाचेही प्राण गेल्यानंतर त्या प्राणज्योत आहे ती श्रीकृष्णात गेली. तेवढा तरी तिथे प्रवास झालेला आहे. इथे श्रीकृष्णांना पाहता पाहता त्याच ठिकाणी ते त्या विश्वरूप परमात्म्याशी एकरूप होऊन गेलेले आहेत. इतकी ज्यांची योग्यता आहे त्यांनाही त्यावेळी तो निर्णय करता आला नाही आणि तो निर्णय करता आला नाही म्हणून त्यांना शय्येवर पडावं लागलं. असं धर्म किंवा कर्माची गहन गती ही समजण्याकरता अ, व्यास महर्षींनी महाभारत लिहिलेलं आहे आणि त्यामुळे इथे जो उल्लेख केलेला आहे, की सूर्याने जसं जग प्रकाशित होतं, तसं जगातलं सर्व ज्ञान या महाभारत रूपाने महर्षींच्या बुद्धीनी ते प्रकाशित झालेलं आहे, शोभलेलं आहे. 40वी 40वी ओवी. का सुक्षेत्री बीज घातले, ते आपुल्या परी विस्तारले, तैसे भारती सुरवाडले अर्थजात. का सुक्षेत्री बीज घातले म्हणजे एखादं चांगलं सुपीक जमीन आहे. त्यात जर एखादं बीज घातलं तर त्याची भरपूर वाढ होते. नापीक जमिनीत घातलं तर वाढ नीट होत नाही. दगडावर जर बीज पडलं तर ते तसंच फुकट जातं. तर त्यामुळे ज्ञानाचं जे बीज आहे, आपण बघतो की अ, मोठे मोठे संत महात्मे त्यांचे वेगवेगळे शिष्य आहेत. पण प्रत्येक शिष्य परमात्म प्राप्तीपर्यंत पोचला का? तर त्याचं उत्तर नाही असं येतं कारण जशी भूमी, बीज जसं शुद्ध लागतं, तसं ते बीज ज्या भूमीत पडते ती भूमी शुद्ध लागते. तर तशी बुद्धीची शुद्धी असल्याशिवाय ज्ञानाचं बीज हे अ, प्रकाशित होऊ शकत नाही किंवा त्याचा विस्तार होऊ शकत नाही.
किंवा त्याला फळ प्राप्त होण्या इतका त्याचा विस्तार होत नाही. तर तसं अ, महाभारताच्या निमित्ताने अ, व्यास महर्षींनी जो ग्रंथ निर्माण केला. आता आधी वेद आहेत, पुराणं आहेत. बऱ्याच वेळा असा अ, लोकांचा समज असतो किंवा पूर्वीही आपण पाहिले किंवा संत महात्म्यांनी ज्ञानेश्वरीचंच उदाहरण घ्या. ज्ञानेश्वरी जेव्हा लिहिली गेली किंवा गाथा तुकाराम महाराजांनी लिहिली, तेव्हा तत्कालीन जे काही धर्ममार्तंड समजले गेलेले आहेत, त्यांनी त्याला विरोध केला. कारण वेदात जे सांगितलंय ते तुम्ही प्राकृत ग्रंथात कसं आणता? किंवा वेदोक्त पूजा आणि पुराणोक्त पूजा ह्याच्यात वेदोक्त पूजा म्हणजे चांगली अशी धरली जाते. आहे, ती खरंच चांगली आहे. कारण वेदा वेदात जे सांगितलं आहे तेच अ, कळण्यासाठी कठीण झालं. प्रत्येक युगात बुद्धीचा, आयुष्याचा अ, आणि सत्वगुणाचा ऱ्हास होत चालल्यामुळे वेद कळेनासे झाले. त्यामुळे प्रथम वेदांचे भाग केले व्यास महर्षींनी. तेही त्यातला एक भागही धारण करता येईना, तेव्हा पुराणांची रचना केली. तेही नीट जमेना तेव्हा महाभारत इतिहासरूप ग्रंथ झालेला आहे आणि त्याच्यापुढे भागवत परत शेवटचं पुराण झालेलं आहे भक्तीचा हे सांगण्यासाठी, महत्त्व सांगण्यासाठी. तर याचा अर्थ बुद्धी कमी आहे त्यांना सांगण्यासाठी निर्माण झाले म्हणजे भारत वेदांपेक्षा कमी आहे का? तर उलट वेद वेदात जे ज्ञान आहे त्याला किंवा पुराणात जे जे ज्ञान आहे ते अजून चांगल्या रीतीने प्रकट होण्याकरता मंद जे साधक असतील त्यांच्याही बुद्धीत तो प्रकाश पडण्याकरता त्यांच्या बुद्धीला ज्याच्यात गुंतवून ठेवता येईल अशी गोष्टी रूप आहेत, वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आहेत, वेगवेगळ्या अ, अ, ज्या 9 जे रस आहेत, ते रसाच्या माध्यमातून असं ते सगळं ज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे. तर इथे अ, हे सांगण्याचं कारण असं, की सुक्षेत्री बीज जसं घातल्यावर ते आपोआप विस्तारलं जातं, तसं महाभारत रूपी जणू काही अ, अ, व्यासमहर्षींनी एक शेत तयार करून त्याच्यात हे ज्ञानरूपी बीज टाकलं. त्यामुळे ते छान फोफावलं आणि त्या फोफावलेलं अ, ज्यांना फक्त बीज कळू शकत नाही, त्यांना हे फोफावलेलं ज्ञान बहरलेल्या वृक्षासारखं ज्ञान कळून येऊ येऊ लागलं. हे माऊली सांगतायत. अ, ह्या बीजाची उपमा देण्याचं अजून कारण एक असंही आहे, की अ, अ, व्यासांनीच वेदांताचा जो अर्क आहे, तो सगळ्या वेदांताचं सार म्हणून ब्रह्मसूत्र लिहिली. ब्रह्मसूत्रात अक्षरशः एक शब्दाचा अर्थ भरपूर पानांनी पानं होऊ शकतो. असं ते आहे. इव्हन वेदामध्ये अथातो ब्रह्म जिज्ञासा असं अ, वेदाचा उत्तरांग, वेदांताची सुरुवात अशी आहे. पूर्वांगाची सुरुवात आहे अथातो धर्म जिज्ञासा म्हणजे कर्ममार्गाची सुरुवात आहे. अथातो ब्रह्म जिज्ञासापासून ब्रह्मज्ञानासंबंधी सगळा विचार आलेला आहे. दत्त महाराज कवीश्वरांनी अथ यात अथातो मधल्या अथ या शब्दावर 7 दिवस प्रवचन त्यांचं झालेलं आहे. केवळ अथ या शब्दाचा अर्थ. त्याच्याबद्दल आपण थोडंसं ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवी आद्या या शब्दाची फोड करताना आपण विचार केलेलाच आहे. आद्या म्हणजे नुसता आधीचा नाही, तर आद्या म्हणजे अ, जे आधी किंवा नंतर ही संकल्पना ज्या काळाने सुरू होते, त्या काळाच्याही आधी असलेलं तत्व, त्याला मी नमस्कार करतो. आणि तेच तत्व ओंकार रूपाने आलेलं आहे. आणि तोच ओंकार गणेश रूपाने पुढे प्रकट झालेला आहे. आणि त्या रूपात षटशास्त्र वगैरे आलेले, हे सगळं आपण मागे पाहिलेलंच आहे. तर असं अ, अ, इतक्या छान सगळी अ, भूमी महाभारत रूपी तयार करून त्याच्यात जे ज्ञानाचं बीज अ, ओवलेलं आहे व्यासदेवांनी ते बहरून येऊन आपल्या
अ, सारख्या लोकांना ते कळण्यासाठी म्हणून अ, त्यांनी हा जो ग्रंथ केला. त्याचा फायदा असा आहे, की साधन चतुष्टय संपत्तीपर्यंत न पोहोचलेला जरी असेल आणि महाभारताचा जर व्यवस्थित अभ्यास झाला, त्याचा पुन्हा-पुन्हा विचार झाला, त्याचा गुरूंकडून, सत्पुरुषांकडून, सद्ग्रंथातून त्याच्याबद्दल जर अधिक विचार करता आला, तरीही मुक्तीपर्यंत आपण जाऊ शकतो. हे व्यासदेवांनी सांगितलेलं आहे. कारण पुढे येणारच आहे 47व्या ह्याच्यात, की व्यासदेवांची प्रतिज्ञाच अशी आहे, की जे महाभारतात आहे, तेच सगळीकडे आहे आणि महाभारतात नाही ते कुठेही नाही आणि भारतात आहे म्हणजे कशाबद्दल आहे? तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पुरुषार्थांबद्दल जे काही सर्व सर्व जगात जे ज्ञान आहे, ते महाभारतात आलेलं आहे आणि महाभारतात या पुरुषार्थाबद्दल जे ज्ञान आलेलं आहे, त्याच्यापेक्षा अधिक ज्ञान कुठेही नाही. पुराण वाचा, बायबल वाचा, कोणतेही धर्मग्रंथ वाचा. आपला वैदिक चाच थोडासा काहीतरी घेऊन हे धर्म तयार झालेले आहेत. वास्तविक पाहता हे थोडं विषयांतर होईल, पण धर्म याचा अर्थ मूळ प्रकृती आहे. त्या जीवाची जी प्रकृती, त्या प्रकृतीप्रमाणे त्या प्रकृतीला अनुकूल तो धर्म त्यांना प्राप्त होतो. गीतेत पुढे येईलच ते भगवान ते सांगणार आहेत आणि ज्ञानेश्वर माऊली आपल्याला अजून ते सरळ करून सांगणारच आहेत. तर त्यामुळे धर्म याचा अर्थ प्रकृती. इंग्लिशमध्ये आपण म्हणतो प्रॉपर्टी. मेटलचा गुणधर्म चकाकणे आणि सॉलिड असणे असा आहे. एक्सेप्शन पारायचा असला तरी. तर तो जे गुणधर्म म्हणतो, तर त्यातल्या ज्या धर्माचा अर्थच आहे, तोच खरा धर्म आहे. धर्म म्हणजे स्वाभाविक प्रकृती आणि ही प्रकृती कशी आलेली आहे? तर पूर्वकर्मानी आणि ईश्वर प्रदत्त बुद्धीनी पुन्हा तो मनात आपल्या धर्म तयार झालेला आहे आणि त्या धर्माला अनुकूल जिथे आपण त्या धर्माच्या अनुकूल जो धर्म जिथे पाळला जातो, तिथे आपला जन्म होतो. अशा पद्धतीने ह्या वर्णाश्रमाचं अ, अ, सगळी व्यवस्था निर्माण केलेली आहे. हा कोणावर अन्याय नाहीये. हा आपणच आपल्याच कर्मांनी निवडला गेलेला जो वर्ण आहे किंवा जी योनी आहे ती आपल्याला मिळत असते. हे थोडंसं विषयांतर झालं, पण थोडं इथे हे अ, अधिक सांगणं थोडं आवश्यक वाटलं म्हणून आपण हे घेतलं. हे सांगण्याचं कारण असं, की केवळ महाभारताचा अभ्यास केला. आपण जेव्हा पुन्हा-पुन्हा म्हणतो केवळ महाभारताचा अभ्यास केला, तेव्हा महाभारतात जे काही सगळं आहे आणि त्याच्या पलीकडची ही भक्ती जी आहे, हे सगळं तत्वज्ञान गीतेत आलेलं आहे. त्यामुळे गीतेचा अभ्यास केला कीच तुम्ही सगळंच आलं. गीतेत पुढे 18व्या अध्यायात येणारच आहे, की ह्या उपदेशाचं चिंतन आणि ते आत्मसात करून हे दुसऱ्याला जो सांगतो, तो मला सर्वात जास्त प्रिय आहे असं ती सेवा मला सर्वात जास्त प्रिय आहे असं 18व्या अध्यायात भगवंत पुढे सांगणारच आहेत. तर अशी ही गीता जी आहे ती ह्या महाभारतात आलेली आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली सगळं हे महाभारताचं स्तवन करतायत. कोणताही ग्रंथ हाही चैतन्य स्वरूप आहे. भागवत जे आहे, अ, हेच भगवान स्वतःच भागवत रूपाने राहतील ही भगवंताची प्रतिज्ञा आहे. त्या प्रमाणे महाराज सांगतात, की भगवत गीता हेही भागवत आहे. भागवत म्हणजे भगवंतांचं चरित्र. भगवत गीता ही भगवंतांनी सांगितलेली म्हणजे त्यांचे जे संवाद आहेत, तो त्यांच्या चरित्राचाच भाग झाला. अशा दृष्टीने ही भागवताचं बीज ज्याच्यात पंचम पुरुषार्थ भक्ती, पराभक्ती पर्यंत जिथे वर्णन आलेलं आहे, त्याचंही बीज या गीतेत आलेलं आहे आणि ती गीता या महाभारतात आहे. ही महाभारताची महती आहे. तर अशा प्रकारे हे सुक्षेत्री घातलेले बीज हे आपोआप विस्तारलं. तसं विस्तार पावतं. तसं या भारतात अर्थजात म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष याचं फळ मिळण्याची शक्ती त्या महाभारतात अशी आहे, की या सगळ्याबद्दल ते ज्ञान आहे ते या महाभारतात प्रकट झालेलं आहे. आता 41वी ओवी.
ना तरी नगरांतरी वसिजे, तरी नगरची होई जे, तैसे व्यासोक्ती ते जे ढवळत सकळ. आपण हा अनुभव घेतला असेल, की जिथे आपण राहतो, त्या ठिकाणाचे गुण आपल्यात येतात. अ, आपण हे पाहतो, की युरोपमध्ये राहणारे लोकं गोरी आहेत, आफ्रिकेत राहणारी काळी आहेत. कारण त्या-त्या ठिकाणी जे वातावरण, बाह्य वातावरण आणि जे व्यवहार आहेत, त्या व्यवहाराप्रमाणे त्या देश आणि काळाचे गुण आपल्यातही येत जातात. तर त्याचप्रमाणे महाभारत आपण जेव्हा वाचतो, म्हणजे महाभारत हे एक क्षेत्र धरलं आणि त्याच्यात जर आपण राहिलो, तर त्यात जो धर्म, अर्थ, काम, मोक्षाचा मार्ग सांगितलेला आहे, धर्म मुख्यत्वे करून, तो धर्म आपल्यातही येत जातो. हे अ, 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 व्यासोक्तीचं महत्त्व सांगितलेलं आहे. जसा जिथे राहून ज्या नगरात जिथे आपण राहतो त्याच्या अ, आपण पाहतो ना, देशातल्या वेगवेगळ्या भागातली लोकं जी आहेत, जरी सख्खे भाऊ असले, तर ते देशातल्या वेगवेगळ्या भागात राहायला गेले, तर त्यांच्या नुसतं बोलण्या, वागण्या, चालण्यात नाही, त्यांच्या रूपातही त्या देशाचा काहीतरी अंश येतो, हे आपण पाहू शकतो. तर तसं महाभारताचा जर विचार होत राहिला, तर तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सगळं. व्यासोक्तीच्या तेजानी धवळत म्हणजे धवल होणं म्हणजे अ, अ, सात्विक होणं, शुद्ध होणं. तशी बुद्धी सगळ्यांची शुद्ध होऊन जाते. हे माऊली सांगतात. आता 2च मिनिटं राहिलेली आहेत. अ, पहिला अध्याय 40व्या ओवीपर्यंत 41 ओवीपर्यंत आपण आलेलो आहोत. पुढचे 42 पासून आपण पुढच्या ज्ञानेश्वरी कक्षेत घेऊ. आज प्रार्थना घेऊन इथेच थांबूया. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.